सद्गुरू डॉक्टर काकांना साष्टांग दंडवत करून परम श्रद्धेय उदयदादा घायाळ आणि चौगुले सरांनाही दंडवत करून आपल्या सगळ्या श्रोत्यांना वंदन करून आजचा पुढचा सत्र सुरू करू आपण. चौथ्या श्लोकाचा विचार आपल्याला करायचा आहे. त्याच्या आधी इथे एक शंकारूप प्रस्तावना सांगितलेली आहे. ती शंकारूप प्रस्तावना आपण बघायची आहे. कशी शंका आहे? पुरुष कर्म करत अनेक देवतांची पूजा करताना त्यांनाच आत्मा मानतो असे दिसते. कर्मकांडामध्ये मोठा पसारा मांडून जो यज्ञ केला जातो तेथे मोठ्या प्रेमाने देवतांनाच हवन केले जाते. असे अनेक यज्ञ व त्यांच्या देवता असून तेथे आत्मा ब्रह्म हे नावही ऐकू येत नाही. विष्णू इंद्र इत्यादी देवतांच्या पूजा होतात व ते त्या इच्छाही पुरवतात. तेथे आत्मा किंवा ब्रह्म असा उच्चारही झालेला दिसत नाही. म्हणून असे वाटते की जे आपणाला प्रमाणांनी व तर्काने जाणवते व ज्याची आपण उपासना करतो तेच ब्रह्म असे का म्हणू नये. आता ही शंकारूप प्रस्तावना इथे सांगितलेली आहे. आता आपल्याला केनपासून उपनिषदाची सुरुवात बघितली आपण आणि असंही म्हटलं की एकच प्रश्न आहे आणि त्याचे सगळं संबंध उपनिषदभर उत्तर दिलेलं आहे असं आपण पाहिलं. आता प्रतिप्रश्न उपप्रश्न असे जे प्रश्नातून प्रश्न निर्माण होतात तशा प्रकारचा हा प्रश्न दिसतोय. कारण काय की आपण असं जर म्हटलं की एकाच प्रश्नाची उत्तरं आहे तर आपल्याला असा गैरसमज होऊन जातो की त्याच्यानंतर प्रश्नच नाही आहे, प्रश्न संपले. प्रश्न कधीही असे संपत नाही. प्रश्न एकच मूळचा असतो. त्याचे सगळे उपप्रश्न प्रतिप्रश्न, कारण त्यांनी उत्तर दिल्यानंतरही प्रश्न तयार होतात, शंकारूप प्रश्न. मग अशा जे शंकारूप प्रश्न असतात ते पुढे त्या शंकेचं निरसन जे झालेलं आहे म्हणून जे उत्तर दिलेलं आहे पुढे त्याचा प्रश्नरूप प्रस्तावना. इथे शंकारूप प्रस्तावनाचा अर्थ मी म्हटलं ना, प्रश्नाचे उत्तर शोधायचे असतात आणि उत्तराचा प्रश्न. म्हणून इथे उत्तराचा हा प्रश्न आहे की त्याने प्रश्न काय विचारला आहे की आत्मा आणि ब्रह्म असा उच्चार होताना यज्ञ आदी उपासनेमध्ये कर्मामध्ये असं दिसतच नाही. आत्मा ब्रह्म उच्चारलेला शब्द दिसत नाही आणि म्हणून असं वाटतं अच्छा विष्णू इंद्र इत्यादी देवतांच्या पूजा होतात आणि ते त्या इच्छाही पुरवतात असे दिसतं. मग म्हणून असे वाटते की जे आपणाला प्रमाणांनी तर्कांनी जाणवते ज्याची आपण उपासना करतो तेच ब्रह्म असे का म्हणू नये. हा किती छान प्रश्न आहे जो एक सर्वसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारा आहे. सगळ्यांना ज्याला प्रश्न पडेल त्याला हा खरोखर ज्याला हे शिकायचं आहे त्याला हा प्रश्न पडला पाहिजे की जे काही उपास्य आहे त्यांनाच ब्रह्म मानण्यात काय हरकत आहे. म्हणजे ब्रह्म म्हणू असं जे आहे असं का म्हणू नये. तर इथे पुढची जी भूमिका आहे ज्या पुढच्या श्लोकांची म्हणजे आता हा चौथा श्लोक आहे. एक श्लोक राहिला का नाही ना? बरोबर, हां ठीक आहे. चौथाच श्लोक आहे, बरोबर, चौथा मंत्र. तर अशा भूमिकेतून आता पुढचे जे 5 मंत्र सांगितलेले आहे ना, एक ग्रुप मी म्हटलं होतं, एक श्लोक समूह आहे की ज्याच्यामध्ये तदेव ब्रह्म त्वं विद्धी असा विचार केलेला आहे. तर ते जे आहे त्याची सुरुवात जी आहे ती या श्लोकाने केलेली आहे आणि या श्लोकाचं जे एक श्लोकाचं त्यांनी विस्तार केलेला आहे. एक श्लोकावरती ओवी आणि अर्थ सांगितलेला आहे. मात्र नंतरचे जे 5, 6, 7 आणि 8 असे 4 श्लोक आहे ते एकाच ग्रुपमध्ये आहे आणि त्यांचं एकच विवेचन आहे. म्हणजे एका प्रवचनाचा तो विषय आहे 4 श्लोकांचा. आता हे समजून घेण्यासारखं आहे आपल्याला
की एकावरनं चारचा विचार कसा करता येतो, म्हणून इथे चारला एका ह्याच्यात टाकलेलं आहे. पाचवाही आहे त्याच्याच कॅटेगरीतला, पण त्या पाचव्याला विस्तृत केलेलं आहे. म्हणजे एकदा हे समजून घेतलं की मग चार समजायला प्रॉब्लेम यायला नको, म्हणून त्या चारांचं ग्रुपिंग एकमध्ये करून दिलं. ही अभ्यासाची पद्धत बघायला मिळते आपल्याला इथे. तर इथे यद्वाचान अभ्युदितम येन वाग अभ्युद्यते तदेव ब्रह्म त्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. जे वाणीने प्रकाशित होत नाही, परंतु वाणी ज्याने प्रकाशित होते त्यालाच तू ब्रह्म असे जाण. ज्या यांची म्हणजे यज्ञदेवता, उपासना देवता यांची लोक उपासना करतात ते ब्रह्म नाही. ज्यांची लोक उपासना करतात, ज्यांना देवता समजतात, यज्ञदेवता, उपासना देवता आदी, ते ब्रह्म नाही. ज्यांची उपासना करतात ते ब्रह्म नाही. मग इथे जे ठेका आहे तो हा आहे की तदेव ब्रह्म त्वं विद्धी, है ना, त्याला तू ब्रह्म जाण. कशाला? जो पहिला चरण आहे त्याला, पहिल्या चरणात ब्रह्म सांगितलंय, आणि ज्याची तू उपासना करतो त्याला ब्रह्म समजू नको, असा त्याचा श्लोकाचा भाव आहे. ठीक आहे. तर आता इथे यद्वाचान अभ्युदितम, वाणी ज्याने प्रकाशित होते, जे वाणीने प्रकाशित होत नाही पण वाणीच ज्याने प्रकाशित होते, है ना, ते ब्रह्म आहे. बाकीचं जे आहे ते ब्रह्म नाही आहे. अशा अर्थाने तदेव ब्रह्म असं सांगितलेलं आहे. आता ह्याचा अर्थ आपण बघतोय. उच्चार करताना जेव्हा वाणी प्रगट होते तेव्हा ती प्रगट होताना तिला 8 ठिकाणाहून उडी घ्यावी लागते. ती 8ही ठिकाणे इंद्रिय स्वरूप असून ती स्थूल देहांतर्गतच आहेत. ते 8 ठिकाण कोणचे? जिव्हा, मूल, हृदय, कंठ, मूर्धा, दंत, नासिका, ओठ, टाळू. मग वाणीने वर्ण उच्चारताना तिला इंद्रियांचा आधार घ्यावाच लागतो व ती जे शब्द उच्चारते त्या शब्दांना अर्थाचा सांकेतिक आधार असतो. उदाहरणार्थ ब्रह्म हा शब्द उच्चारताच अनादी, अनंत इत्यादी अर्थांची जी पूर्वयोजना त्या शब्दाच्या ठिकाणी केली आहे तोच संकेत होय. तो संकेतच वाणी प्रगट करते. तो संकेत जाणून बोलणे व समजावून घेऊन जाणणे ज्याच्यामुळे होते म्हणजे शक्ती मिळते, तोच आत्मा होय. संकेत बुद्धीत ठसतात व ते आत्मा बुद्धीत ठसवतो. कारण ठसविणे हे चेतनायुक्त कार्य जड बुद्धीकडून होत नाही. स्फोटरूप प्रतिकात्मक आकार जेव्हा वाणीच्या रूपाने अनेकविध होऊन प्रगट होते तेथे विविधतेमुळे आत्मज्ञान नाहीसे होते. अशा पद्धतीने इथे या काही गोष्टींचा विचार आपल्याला पहिले करून घ्यायचा आहे. आता उच्चार करताना वाणी प्रगट होते आणि प्रगट होताना तिला 8 ठिकाणाचा प्रवास करावा लागतो. म्हणजे 8 ठिकाणावरती, है ना, तो जो आतून येतो तो 8 ठिकाणी आदळतो. ध्वनी जो असतो तो एक प्रवास करतो 8 ठिकाणचा. आणि म्हणून त्याच्या बाबतीत असं म्हटलं आहे की अष्टसु स्थानेषु विषक्तम आग्नेयम वर्णानाम. म्हणजे वाणीची अधिष्ठात्री देवता अग्नी आहे. तो वर्णोच्चारासाठी प्रेरणा देतो. आम्ही जे खातो पितो त्यातून ऊर्जारूप अग्नी निर्माण होतो. आता ही जी थीम आहे की 8 ठिकाणी जी आतली प्रेरणा जी असते ती 8 ठिकाणी अशी आदळते, म्हणजे ध्वनी जी असते ती असते. आता इथे आपल्याला हा विचार करता येतो की जेव्हा विचाराचा उगम जो असतो, आता वाणी जी प्रगट वाणी आहे तिला वैखरी म्हणतात. आता वैखरी वाणी जी आहे त्याच्या पूर्वीची वाणी कोणती, त्याच्या पूर्वीची वाणी कोणती, त्याच्या पूर्वीची वाणी कोणती, आणि मग त्या वाणीची वाणी कोणती? प्राणाचा प्राण, श्रोत्रस्य श्रोत्रम, तर वाणीची वाणी है ना. वाचोह वाचम पहिल्याच याच्यात सांगितले उत्तरामध्ये. ते इथे समजून घ्यायचं की वाचेची वाचा कोण असा. तर परा जी आहे ती स्फुरण रूप आहे. तिथे स्फुरण होतं. ते जे स्फुरण आहे ते पहिले पश्यंतीमध्ये, नंतर मध्यमेमध्ये,
आणि नंतर वैखरीमध्ये स्पष्टतेने प्रगट होतं. म्हणजे जो उगम आहे विचारांचा तो स्फुरण रूप आहे, तो परावाणीच्या ठिकाणी आहे. आणि मग त्याचा पुढे पुढे जो स्पष्टीकरण म्हणजे एक प्रगटीकरण ज्याला म्हणू आपण, तर ती परावाणी जी आहे ती स्फुरण रूपच आहे, फक्त तिथे स्फुरण होतो. मग त्या स्फुरणाचा पुढे जो विचार आहे तो पश्चंतीमध्ये अशा प्रकारचा होतो की ते थोडंसं प्रगट रूपाने येते असं म्हणू. मग त्याचं अधिक स्पष्टीकरण थोडंसं आणखीन मध्यमेमध्ये होतं. तरीही मध्यमेच्याही वरती एक हे असतं, वैखरी असते. ठीक आहे. आता आपण एक विचार करू शकतो की जेव्हा मी शब्द उच्चारतो, जेव्हा तोंडाच्या बाहेर शब्द पडतो, तेव्हा काय होतं की प्रगट वाणी झाली, ही शब्द बाहेरच पडले. म्हणजे ध्वनीचं स्पष्ट रूपाने, शब्द रूपाने, उच्चार रूपाने प्रगटीकरण आहे वैखरीमध्ये. पण वैखरीमध्ये जी वाणी बोलते तिला आधार मध्यमेचा, पश्चंतीचा असा असतो. मध्यमेमध्ये काय स्थिती असते तिची, तर मध्यमेमध्ये ती बोलत नाही पण तरी बोलते, है ना. आपणच विचार करा की जेव्हा आपण नाम घेतो तर एक वैखरीने नाम घेतो. आता वैखरीने नाम घेतल्यानंतर समजा वैखरी बंद पडली आणि नाम चालू आहे, तर ते कुठे चालू असतं, पहिले मध्यमेमध्ये असतं आणि ते आपल्याला बरोबर लक्षात येतं की नाम चालू आहे. तर वैखरीपेक्षा नामाचा जो आणखीन आतमध्ये प्रवेश आहे तो तिथे मध्यमेमध्ये झाला. आता मध्यमेपेक्षाही अजून जर तो पश्चंतीमध्ये उतरला आणि पश्चंतीचा जर परेमध्ये उतरला तर राम हमारा जप करे हम बैठे आराम, ही स्थिती येऊन जाते. मग नामोच्चार जे आहे ही आता प्रोसेसच अशी उलटी आहे की पहिले नामाला बाहेरून घ्यायचं, म्हणजे वैखरीच्या मार्फत परेपर्यंत पोचवायचं आणि मग परेच्या मार्फत वैखरीमध्ये आली, असा आहे. पहिले उच्चार आहे आणि मग स्मरण आहे ना. पहिले अंतःकरणावरती त्याचे संस्कार करून 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 असं होतं की मग जेव्हा नाम निघतं आपोआप बाहेर, ते स्मरण रूपाने निघतं. पहिले आपण उच्चाराने बळजबरीने नाम घ्यायचं असतं. वाणीचं काम काय आहे, नाम घेणं. तर नाम पहिले बळजबरीने घ्यायचं म्हणजे वैखरीने घ्यायचं. ते ऐकायचं कानाने, रूप डोळ्यांनी पाहायचं. काय प्रक्रिया सुंदर बसवून दिलेली आहे आपल्याकरता. असं जर आपण भजन केलं व्यवस्थित तर ते हळूहळू मध्यमेच्या मार्फत, पश्चंतीच्या मार्फत होतं. आता ह्याचा आणखीन खूप चांगला विचार अमृतानुभवामध्ये शंकर महाराजांनी खूप सुंदर मांडणी केली. आता इथे सांगत नाही आहे, फक्त एक हिंट देऊन दिली की ती सगळी तुम्ही वैयक्तिकरित्या बघा, कारण याच जागा असतात अभ्यासाच्या, है ना. छान, खूप सुंदर मांडणी आहे. मांडणी म्हणजे काय, आपल्याला समजून घेतलं, ते बसवून घेतलं तर फार व्यवस्था उत्तम आहे. तर ते तिथे बघून घ्यावं आणि समजून घ्यावं. मग आता इथे आपल्याला काय करायचं आहे की अशा पद्धतीने वैखरी टू परा आणि परा टू वैखरी हा जो वाणीचा प्रवास आहे शब्दांचा, तो समजून घेण्याकरता हा प्रवास खूप चांगला आहे. आता इथे म्हटलं आहे की जे वाणीने प्रकाशित होणार नाही आणि वाणी ज्याच्या सत्तेवरती बोलू शकते म्हणजे प्रकाशित होते, वास्तविक ते आहे. तदेव ब्रह्म त्वं विद्धी, ते ब्रह्म आहे. मग अशा पद्धतीचं आपल्याला जे समजून घ्यायचं असेल तर परा आणि परेच्या परते, अभंग आहे की नाही, परेच्या परते काय मला आठवत नाही आता, आठवून घ्या तुम्ही नंतर. तर अशा पद्धतीचं आपल्याला परेच्या परते जायचं असतं. जेव्हा जसं ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, शांतीची पै शांती निवृत्ती दातारो, म्हणजे एक शांती पहिले आणि मग शांतीची पै शांती, है ना. मग ते जे ठिकाण आहे, मग आता तिथे तदेव ब्रह्म त्वं विद्धी, ती जी दुसरी शांतीची पै शांती आहे ती ब्रह्मरूप आहे. असं श्रोत्रस्य श्रोत्रम शांतीस्य शांती, असं आपल्याला एक 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 सुचत जातं. मग इथे जे सांगितलं आहे तर आपल्याला स्थूल शरीराच्या अंतर्गत हे 8 ठिकाण असं सांगितलेलं आहे. आता दात आहे, ओठ आहे, जीभ आहे, है ना, टाळू आहे, हे तोंडातले ठिकाण झाले. पहा ना, इथे आपण जर त्यांचं वर्गीकरण केलं
तर कसं करता येईल? जिव्हा मूल आहे, ओठ, दंत, नासिका, टाळू, है ना, हे तोंड आणि तोंडाशी रिलेटेड एक नासिका, दात, ओठ, म्हणजे हे 4 अंग जे आहे ते असे लक्षात येतात आपण. मग कंठ जो आहे तो जरा खाली, गळा, है ना, कंठ कुठे आहे? गळ्याच्या ठिकाणी. मग मूर्धा असं जे म्हटलं आहे, मूर्धा जे आहे ते आणखीन टाळूचा टाळू असा असतो, मूर्धन्य, है ना, अशा ठिकाणी आहे. मग आणखीन असे हे 8 ठिकाण. एक हृदय, हृदय म्हणजे छातीच्या ठिकाणी असं म्हणू आपण. तर हे अशा प्रकारे ह्यांचं वर्गीकरण जे आहे ते आपण बघतो आणि ह्यांचे स्थानही आपल्याला लक्षात येतात की हे जे जिथे ध्वनी आदळते आणि या प्रोसेसमधून मग फायनली शब्द बाहेर पडतो 8 ठिकाणहून. तर ही 8 ठिकाणं कुठकुठली आहे आणि म्हणून यांचा विचार असा विस्ताराने आपल्याला करता येतो. आत्ताचा विषय, मग आता वाणीची अधिष्ठात्री देवता जी आहे ती अग्नी आहे. आपल्याला माहिती आहे वाणीची देवता अग्नी आहे. आता हा जो विचार आहे की वाणीची देवता अग्नी आहे, हा बेसचा विचार आहे की बेसिक्स जे आहे ना तर असे क्लिअर पाहिजे बिलकुल. आपण जेव्हा पिंड ब्रह्मांड 4 हे 4 ते अशी जेव्हा विचार करत असतो ना, 4 देह, 4 अवस्था, 4 गुण, 3 गुण वगैरे वगैरे, असा जो विचार असतो ते सगळे असे पक्के आतमध्ये खिळे बसलेले असतील. मग त्यांना लिंक करण्याचा जो काम आहे तो असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते सगळे लिंकअप होतात आणि मग लिंकअप झाले की व्यवस्थित जे सांगायचं आहे त्यांना ते आपल्याला उकल व्हायला लागते आणि म्हणून हे सगळे खिळे बसलेले पाहिजे. वाणीची देवता म्हटलं की बरोबर लक्षात आलं पाहिजे की कोण आहे. मग अशी अग्नी ही अधिष्ठात्री देवता आहे. मग अग्नीमुळे काय होतं? ऊर्जारूप शक्ती, आपण जे अन्न खातो त्याच्यातून अग्नी जे आहे ते अन्नाचं भक्षण करते, है ना, अन्नाचं भक्षण करून ऊर्जारूप अग्नी तिथे ऊर्जा पुरवते. मग सगळ्या गोष्टींना ऊर्जा लागते, ऊर्जा जी आहे ती लागते. मग ती ऊर्जा वाणीला चांगल्या प्रकारे हे करते. म्हणजे या सगळ्या 8 ठिकाणं स्पष्ट उच्चार वगैरे आहे ते जोरात उच्चार वगैरे, है ना. आपण पाहतो ना एखाद वेळेला शक्ती क्षीण झाली की आवाज कसा निघतो, मग तो कशामुळे? अग्नी, ऊर्जा कमी पडली असं. तर मग हे जे आहे हे विचार करताना आपल्याला लक्षात येतं. आता वाणीने वर्ण उच्चार करताना तिला इंद्रियांचा आधार घ्यावाच लागतो. ते जे शब्द उच्चारते त्या शब्दांना अर्थाचा सांकेतिक आधार असतो. आता हे तर स्पष्टच आहे की शब्दाचा जो उच्चार आहे तो एका उद्देशाला धरून आहे की शब्द जे असतात ते अर्थमय असतात, म्हणजे प्रत्येक शब्दाला अर्थ असतो आणि त्या अर्थामुळेच ते शब्द वापरले जातात. ठीक आहे. आता पुढे आहे उदाहरण. ब्रह्म हा शब्द उच्चारताना अनादी अनंत या अर्थाची योजना म्हणजे संकेत त्या शब्दाकरता केलेली आहे. म्हणजे पहिलेपासून ही योजना केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की ब्रह्म जे आहे ते ब्रह्मचं नाव नाही आहे, है ना. ब्रह्म ही नाव नाही आहे, ती एक संकल्पना आहे. आणि संकल्पना आहे म्हणजे तो एक शब्द आहे, शब्दरूप आहे. पण त्या शब्दाला जो अर्थ आहे तो अर्थ कशाकडे संकेत करतो आहे, तर ते जे सांकेतिक ज्याला म्हणतो आपण, है ना, तर ते हे सांकेतिक प्रातिनिधिक असं बोलणं आहे की ब्रह्म म्हटल्याबरोबर त्याच्या मागचं अनंतता, अनादिता हे जे आहे अर्थ, या अर्थाने तो शब्द भरलेला आहे. तुम्ही ब्रह्म शब्द उच्चारला की तुम्हाला अर्थ, अनादित आणि अनंत या अर्थाकडे आपल्याला तो संकेत करतोय असं लक्षात घेतलं पाहिजे. हा एक विचार त्याच्यामध्ये आहे. म्हणजे पूर्वयोजना शब्दाच्या अर्थाची, शब्द निर्माण करताना शब्दशक्ती कशी काम करते त्याचा विचार आहे. तर तो संकेत जाणून बोलणे आणि समजावून घेऊन जाणणे ज्याच्यामुळे होते तो आत्मा आहे. म्हणजे आता हे जे संकेत आहे तो जाणून घ्यायचा, जाणून बोलायचं आणि समजावून घेऊन जाणणे, आणि त्या जाणण्यामुळे कोण जाणतो त्याच्याकरता त्यांनी म्हटलं आहे की ज्याच्यामुळे हे शक्य होतं ते जाणणं, म्हणजे अर्थाचा अर्थ जाणणं, हे कोणामुळे होतं? आत्म्यामुळे होतं, चेतनेमुळे होतं. म्हणून चेतनात्मा अशा अर्थाने आत्मा असं म्हटलं. मग आता ते म्हणतात की स्फोटरूप प्रतिकात्मक आकार
जेव्हा वाणीच्या रूपाने अनेकविध होऊन प्रगट होतो तेथे विविधतेमुळे आत्मज्ञान नाहीसे होते. आता हा विचार जो आहे थोडासा समजून घेण्यासारखा आहे. आपल्याला माहिती आहे की जो अ असा आपण उच्चार करतो, अ, तर अ असा जो उच्चार आहे तो प्रत्येक वर्णाला अ आहे. आपण जेव्हा शिकतो व्याकरण वगैरे तर क असं म्हटलं तर त्याचा अर्थ असा असतो की क हलंत म्हणजे अर्धा क, धन अवर्ण असा दोन्ही मिळाला की क तयार होतो. असं सगळे असेच तयार होतात. मग पूर्ण वर्ण जे आहे त्याला समजून घेता येतं की प्रत्येकाबरोबर अ आहे. मग भगवद्गीतेमध्ये काय म्हणतो भगवान? अक्षराणाम म्हटलेलं ना, आकारोस्मी. आकारोस्मीचा अर्थ असा आहे की प्रत्येक वर्णाबरोबर मी अरूपाने तिथे आहे. असा हा जो आकार आहे वास्तविक जे आहे हे 8 ठिकाण सांगण्याचं कारण असं आहे की इथे सांगितलंय, पुढचा जो वाक्य आहे त्याच्यामध्ये सांगितलंय की वाणीमुळे उष्ण शीत मृदू कठीण म्हणजे स्पर्शभेद आणि त्याचप्रमाणे हे सत्य हे मिथ्या असे निर्णय भेद प्रगट होऊन तिच्यात वरीलप्रमाणे किंवा बदल झाल्याने ती एकदेशी ते भेदमय म्हणजे परिचिन्न असल्याचे समजून येते आणि ब्रह्म तर अपरिचिन्न आहे. मर्यादिताकडून अमर्याद कसे प्रगट होईल हे त्याच्यातून विचार करायचा आहे. आता हे जे वाक्य आहे थोडंसं समजून घेण्यासारखं आहे. ह्याच्यामध्ये काय म्हणायचं आहे त्यांना? स्पर्शभेद म्हणजे काय, निर्णय भेद म्हणजे काय, हे फार सुंदर ही जी व्यवस्था आहे समजून घेण्याची ती आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. वास्तविक त्यांचं असं म्हणणं आहे की जो आकार आहे तोच सगळ्या वाणीरूपाने शब्दरूपाने नटलेला आहे. म्हणजे वास्तविक आपल्याला जितके वर्ण आहे, जितके स्वर आहे, म्हणजे स्वर आणि व्यंजन अशा अर्थाने आपल्याला ती बाराखडी माहिती असते. मग ती जी बाराखडी आहे ते फक्त अचा विस्तार आहे. आता अचा विस्तार आहे कसा? आता आपण जेव्हा अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ असं म्हणतो तेव्हा वास्तविक सगळे अच आहे. आता स्पर्शभेद म्हणजे ज्या ज्या ठिकाणी जसं जसं शब्द आढळतो त्याप्रमाणे त्याच्यात थोडासा जो फरक होतो, स्पर्शाने भेद होतो. त्याच्याने जसा अला जर उ करायचं असेल तर आपण काय केलं? एक एक्शन केली. त्याच्यामध्ये कोणकोणचे आपले 8 प्रकारामध्ये कोणकोणचे इन्व्हॉल्व झाले तर अचाच उ झालेला लक्षात येतो. असं हे अच उ झाला. मग असा हेच नाही तर वर्ण जे आहे ते सुद्धा अच आहे. असे स्पर्शभेदाने जर विचार केला की अ बरोबर अमुक कॉम्बिनेशन, आता त्याला एकाला ओष्ठ्य म्हणतात वगैरे वगैरे. आता हे सगळे जे आहे हे आउट ऑफ म्हणजे आत्ता अभ्यास करण्याचे नाही आहे, ते वेगळे अभ्यास करून घ्यावे. दंतव्य, ओष्ठव्य, तालव्य, तालव्य म्हणतात ना, म्हणजे टाळूला जर लावलं तर कोणचे उच्चार होतील? ओष्ठव्य. आता उदाहरणार्थ प फ ब भ म हे ओष्ठव्य म्हणतात त्यांना. ह्याच्यावरून सगळ्यांचा अंदाज घ्यायचा आहे की तालव्य म्हणजे काय, दंतव्य म्हणजे काय, अमुक म्हणजे काय, तमुक म्हणजे काय. म्हणजे आहे एकूण आकाराचा आहे. आता इथे जे सांगितलेलं आहे त्याचा अर्थ कसा आहे की स्फोट रूप प्रतिकात्मक असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे वास्तविक जो स्फोट होतो, स्फुरण, त्याचा प्रतिकात्मक जो आहे फक्त एक आकारच आहे, तोच स्पर्शभेदाने. आता स्पर्शभेद कसे होतात? जसं त्यांनी स्पर्श मांडलं इथे, उष्ण शीत मृदू कठीण. आता हे स्पर्श आपल्याला उष्ण शीत मृदू कठीण माहिती आहे, पण वाणीच्या बाबतीत हे कसं आहे? तर ते कॉम्बिनेशन्स आहे. म्हणजे आपण काय हे केलं की उष्णता, आता शब्दांमध्ये उष्णता, शब्दांमध्ये शीतलता, शब्दांमध्ये मृदुता, शब्दांमध्ये काठिण्य. आता हे सगळे स्पर्शाचे भेद आहे. तर हे स्पर्शभेद कशा प्रकारे 8 ठिकाणी आढळल्यामुळे
असे मऊ होतात की कठीण होतात की गरम होतात की थंड होतात, थोडासा विचार करण्यासारखा आहे. छान बसवून घ्यायचं. ह्याच्याने सगळं, आता हे व्याकरण आहे म्हणजे काय आहे, असं काही वेगळं काहीच नसतं, पण हे सगळे एकमेकांशी असे संबंधित आहे की कशी शब्दाची व्युत्पत्ती कशी असते, शब्दकोश कसा तयार होतो. आता थेट मूळचा विचार करायला पाहिजे आपण. त्याच्याकरता हे अशा पद्धतीने हळूहळू गेलो आणि लिंकअप केलं. तेच म्हटलं मी, एकमेकांशी यांचा संबंध स्थापित झाला की आपल्याला सगळं त्यांची कृत्रिमताही कळते, म्हणजे मेकॅनिझम काय आहे, यांत्रिकता कशी आहे त्यांच्यामध्ये, यंत्र कसं काम करतं, त्यांचं जो एक मेकॅनिझम असतं, प्रत्येक यंत्राचं एक सिस्टीम असतं. म्हणून समर्थांनी काय म्हटलं, मानवासारखा यंत्र दुसरा नाही. आता हा यंत्रच आहे. आता ही वाणीचा उच्चार यांत्रिकच आहे ना, आता यंत्र सांगतोच आहे. आता बघा, मी नाम घेतो जेव्हा, तेव्हा ही व्यवस्था आहे की 8 ठिकाणी आदळते वगैरे वगैरे वगैरे, आणि नाम निघतं. मी म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम. आता एक यंत्र बाजारात मिळतं, तेही म्हणतं श्रीराम जय राम जय जय राम. आता मी तर 24 तास नाम नाही घेऊ शकत, घेत नाही, पण त्या यंत्राला जर स्विच ऑन केला, ऊर्जा पुरवली, बॅटरी पुरवली, इलेक्ट्रिक पुरवली, तो 24 तास नाम घेतो. आता त्याने जरी 24 तास अखंड नाम घेतलं तरी त्याचं काहीही होणे नाही, तो यंत्र आहे. म्हणून काकांनी काय म्हटलं, उपासनेमध्ये यांत्रिकता नको. आता यांत्रिकतेचा हा अर्थ आहे तो की यंत्रासारखं नका म्हणू, मशीन पण म्हणेल आणि मी पण म्हणतो. आता एक विचार सांगतो, स्मरण होणे. आता स्मरण होतं आपल्याला, बुद्धीचे धर्म आहे स्मरण विस्मरण. आता एकदा मी काकांचं प्रवचन ऐकलं, त्याच्यामध्ये काकांना जी ओवी तिथे सांगायची होती ते विसरले. ते माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा मला ओवी आठवायची असेल आणि ती नाही आठवली तर मला खूप त्रास होतो की असं कसा मी इतकं पाठ केलं तरी पुन्हा रिप्रोड्यूस करताना पाठच होत नाही, म्हणजे पुन्हा निघतच नाही. आणि काकांना सांगताना, पब्लिकली जाहीर प्रवचनात सांगताना ओवी विसरले ते, आणि ते शांत आहे, काहीही त्यांच्यावरती फरक पडला नाही. मग ते म्हणाले चला ठीक आहे, आठवेल, जेव्हा आठवेल तेव्हा आठवेल. कारण काय आहे, स्मरण विस्मरण कोणाचं धर्म आहे, बुद्धीचं धर्म आहे. आणि बुद्धी कशी आहे, जड आहे. आणखीन काय आहे, तत्वाची आहे, गुणाची आहे, म्हणजे ती जी आहे ती मिथ्या आहे. आणि मी बुद्धी नाही, हा जो निर्णय आहे हा माझा पक्का आहे. आता त्यांचा जो तो निर्णय तिथे त्या प्रकारे रिफ्लेक्ट होतो, पाहतो आपण. आणि माझा हा निर्णय की मी इतकं पाठांतर केलं आणि वेळेवरती नाही आठवलं, माझ्या बुद्धीने दगा दिला असं म्हणतो. म्हणजे मीच अपराधी असं मी करून बसतो. आता हा जो फरक आहे हा ह्याच्या या अभ्यासातून समजून घ्यायचा आहे की जर नाही आठवलं तर काय म्हणायचं, पिंडरी जाणे व कुत्ता जाणे, हा असा व्यवहार आहे हा, की हा बुद्धीचा धर्म. बुद्धीला नाही आठवलं, माझा काय त्याच्यात बिघडलं काय असं. बरं आठवेल, मी माझ्या बुद्धीशी बोलतो, बुद्धीला सांगतो की या वेळेला विसरली, ठीक आहे, हां पुढच्या वेळेला नाही विसरायचं, तुला पाहिजे तर काय हवं असेल ते घे. बुद्धी करता काय असतं, एखादी काढा, एखादी रसायन, एखादी काही देतात लोक, मग ह्याच्याने बुद्धी तीक्ष्ण होते असं म्हणतात. असतात आयुर्वेदामध्ये आहे, ज्यांची बुद्धी मंद असते त्यांना थोडंसं हे दिलं तर थोडीशी शार्प होण्याची शक्यता असते. पण हे सगळं कृत्रिम आहे, हे मुख्यत्वाने लक्षात घ्यायचं असतं. आणि आपण सगळे त्याच गोष्टींबरोबर दुःखी होतो, हे ह्याच्यातून शिकण्यासारखं आहे. मग त्याच्यानंतर असं म्हटलं आहे की अशा विविधतेमुळे, म्हणजे आता वाणीची हे स्पर्श भेदानी आणि निर्णय भेदानी. आता वाणीचेच निर्णय, म्हणजे वाणीने जे शब्द आपण बोलतो त्याच्याने काय होतं, सत्य आणि मिथ्या असा निर्णय भेद कशाने होतो, शब्दांनीच होतो. म्हणजे पहा की वाणीचं जे महत्त्व आणि वाणीचं जे काम, निर्णय भेद आणि स्पर्श भेदानी काहीचं काही होऊन जातं. स्पर्श भेदानी उष्ण शीत कठीण मृदू असं होऊ शकतं. निर्णय भेदानी सत्य मिथ्या होऊ शकतं आणि मिथ्या सत्य होऊ शकतं.
मग हे असे वाणीचे जे खेळ आहे. आता पहा, वाणी अग्नितत्वाची आहे, बुद्धी कोणत्या तत्वाची आहे? अग्नितत्वाची आहे, है ना? तर हे सगळं समजून घ्यायचं आहे. मग वाणी काय आहे? कर्मेंद्रिय आहे. बुद्धी काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. मग एक कोणत्या गुणाची आहे, दुसरे कोणत्या गुणाची आहे. मग एक अपंचीकृत आहे आणि एक असं. तर हा सगळा अभ्यास जो आहे असा ताळमेळ बसवत राहायचं. मग शिवाय ती इंद्रियांच्या आधाराने राहत असल्याने गुणवान आहे. वाणी इंद्रियांच्या आधाराने राहते ना, मग ती गुणवान आहे. म्हणजे जे गुणी असते ते जड असते. आणि अशा रीतीने वाणी जड असल्याने ती चेतना स्वरूप आत्मा दाखवू शकत नाही. का दाखवू शकत नाही? त्याचा व्यवस्थित विचार केला तर असं लक्षात येईल की वाग गच्छती न वाग गच्छती. वाणी का नाही जाऊ शकत? जड आहे म्हणून. आणि जड चेतनापर्यंत पोचूच शकत नाही. चेतनाचा आणि जडाचा संबंधच नाही. म्हणजे सत्यानृते मिथुनी कृत्वा असं जे आहे, हा जो भास, चिदाभास जीव जो आहे, हे सत्य आणि मिथ्या है ना, दोन्हीचं असं अद्भुत मिश्रण आहे, बेमालूम मिश्रण, की त्याच्यामुळे हे सगळे कृत्रिम गोष्टींवरती म्हणजे जडावरती चेतनाचा आरोप आणि चेतनावरती जडाचा आरोप. आता हे अन्योन्य अध्यास है ना, ह्यालाच अध्यारोप म्हणतात. अन्योन्य अध्यासाला हाच अध्यारोप आहे. अशा पद्धतीने हा हळूहळू विचार करायचा आहे. श्रुती सांगते की आत्मा गुप्त रूपाने साक्षीत्वाने वाणीचे सतत नियमन करतो. आता पहा, पुन्हा साक्षीत्वाने वाणीचे नियमन आत्मा करतो. आता हा व्यष्टीचा विचार झाला. वाणीचं नियमन व्यष्टीवाणी याच्या बाबतीत बोलतोय आणि साक्षीत्व ही व्यष्टीच्या दृष्टीने संकल्पना आहे. म्हणून इथे म्हटलं आहे की श्रुती सांगते की आत्मा गुप्त रूपाने साक्षीत्वाने वाणीचे सतत नियमन करतो. म्हणजे प्रत्येक आत्मा, प्रत्येक चैतन्य, साक्षी चैतन्य अशा पद्धतीने त्याचे जे नावं आहे ते त्या रूपाने तो करतो. मग म्हणतात वाणीचे अधिष्ठान असलेली इंद्रिय मात्र देह पडताच नष्ट होतात आणि स्थूल अशी ती स्थूल तत्वातच समाविष्ट होतात. आता वाणीचं अधिष्ठान काय? इंद्रिय आहे. इंद्रियांचं अधिष्ठान देह आहे आणि देह पडतोच, हे माहिती आहे आपल्याला. शरीर आहे, शिर्यते इति शरीरः, जे पडतं त्याला शरीर असं म्हणतात, है ना. तर अशा पद्धतीने एकूण काय झालं की हे सगळं नाशवानाचा प्रांत आहे. मग हे सर्व परोपरीचे सांगणे, पुन्हा पुन्हा सांगणे, वस्तुस्थिती बुद्धीत नीट ठसावी म्हणूनच असते. वाणीने जे जे बोललं जातं ते अनुभवूनच बोललं जातं. जर ऐकलेलं बोललं गेलं तरी ते कुणाच्या तरी अनुभवानेच बोललं जातं. आता आपण जे जे काही बोलतो ते आपण आपल्या अनुभवाने बोलत असतो, या तर आपण बोलतो, ऐकलेलं बोलतो. पण ज्याचं ऐकलेलं असतं त्याचा अनुभव असेल, त्यांनी ज्याचं ऐकलेलं असेल त्याचा अनुभव असेल. म्हणजे कोणीतरी असा असेलच आहे की ज्याच्या अनुभवातून ते बोललं गेलं आहे. म्हणजे एकूण काय आहे की जे जे बोललं जातं ते अनुभवातूनच बोललं जातं. मग पहिले बोलणं आहे की पहिले अनुभव आहे, असा विचार करावा. मग बोलणे तितके व्यर्थ जाते, बोलता बोलता अनुभव येते. म्हणजे बोललंही पाहिजे अनुभवाकरता, पण जे बोललं पाहिजे ते अनुभवाने बोललं पाहिजे. मग कोणाच्या अनुभवाने बोललं पाहिजे? माझा असेल तर माझ्या अनुभवाने बोललं पाहिजे. मी ऐकलेलं असेल तर अशाच्या ऐकण्याने की जो अनुभवी आहे त्याच्या अनुभवातून बोललं पाहिजे. असं करता करता मला अनुभवाचा जो विचार आहे तो हळूहळू शिकता येतो. मग अशा प्रकारे एक एक विचार जे आहे, काही वैखरीने बोललं जातं, काही मध्यमेने, काही पश्चंतीने आणि परावाणीचा सुद्धा काही विषय असतो. आता इथे पुन्हा तेच आलं की परापश्चंती वैखरी या ज्या वाणी आहेत, या वाणी आणि परावाणी ह्यांच्यामध्ये एक असा फरक आहे. काय फरक आहे? तो जे साक्षी भाष्य असतं ते परावाणीचा विषय असतो. जो आभास भाष्य असतो तो बाकीच्या तीन वाणीचा विषय असतो. याचा विचार करा कसा असतो. हे निर्णय आहे सगळे शास्त्राने दिलेले.
आता हे निर्णय आहे, ह्यांचा फक्त आपल्याला विचार करून पक्क बसवून घ्यायचं आहे की हे कसं. आता इथेच ते आहे की आभासभास्य म्हणजे काय, साक्षीभास्य म्हणजे काय, हे सगळे विचार आपल्याला व्यवस्थित जर समजून गेले एकदा, तर आपल्याला हे लक्षात येईल की परावाणीचा विषय कसा आहे ना. मग कारण आता म्हटलं इथे की वागेंद्रिय कोणती, असा जर निर्णय करायचा असेल तर शास्त्र म्हणतं की ज्याने तुम्ही स्वप्नात बोलता आणि सुषुप्तीत झोपता तीच वाणी आहे. आता पहा, आणखीन त्या वाणीच्या अर्थाला एक उंची दिलेली आहे की वाणी कोणची. आता वाणी कोणची म्हटलं तर आपलं उत्तर सरळ राहिले की जे वैखरीने बोललं जातं ती वाणी आहे. फार तर आपण असं म्हणू की 8 ठिकाणून आदळते, तेव्हा छातीमध्ये जे आदळलं जातं, मग छातीस्थान कोणाचं आहे, कंठस्थान कोणाचं असेल आणि आणखीन खाली कोणाचं स्थान आहे, असे सगळे हृदयस्थान कोणाचं आहे है ना. मग पराचं स्थान कोणतं आहे. आता हे योगशास्त्रामध्ये बसवून दिलेलं आहे त्यांनी की परा जे आहे ते नाभीच्या ठिकाणी आहे, स्फुरण रूप आहे. कारण नाभीतूनच सगळं हे होतं ना, जन्माचं जे काही कोंब फुटतं ते नाभीत असं म्हटलंय. तर हे असे जे विचार आहे की परावाणीचं स्थान, जर स्थान शरीरात ठरवलं तर कोणचं, मग छातीमध्ये कोणचं, मग आता पश्यंती कोणत्या ह्याची आहे, मनाचा कोणचा विचार आहे, पश्यंतीशी बुद्धीचा स्थान आहे की मनाचा आहे. मग मध्यमा जी आहे, मध्यमा ही बुद्धीची असते, पश्यंती ही मनाची असते. अशा प्रकारे हा जो प्रवास आहे हा सगळा होतो. त्यांचा आपसातला संबंध असा जाणता येतो. हा सगळा अमृतानुभवामध्ये खूप चांगला शंकर महाराजांनी मांडलेला आहे. पुन्हा हा विचार तिथे बघावा. मग वस्तूचे बोधन सामर्थ्य असल्यामुळे ती सुषुप्तीचेही प्रकाशन करते. आता वाणीची वाणी इथे काय आहे, तीच वाक आहे. कारण अर्थ प्रकाशनाचे सामर्थ्य असल्यामुळे वाणीची पोहोच चैतन्य ज्योतीपर्यंत आहे असं म्हटलेलं आहे की वाणीची जी पोहोच आहे ते चैतन्य त्याच्यात नसेल, ह्याच्यातलं चिंतनातलं हे आहे ते सगळं. तर वाणीचा आणि सुषुप्तीत झोपतो तीच वाक आहे. म्हणजे स्वप्नात ज्या वाणीने आपण बोलतो, आता स्वप्नात आपण बोलतो तर स्वप्नात सगळ्याच यंत्रणा म्हणून यंत्र सगळे झोपलेले आहे. मग कोण बोलतं असं म्हटलं तर ते कोण बोलतं असं आहे ना विचार. तर स्वप्न बघतं कोण, बोलतं कोण आहे ना. हे सगळे विचार जे आहे ते चैतन्य ज्योतीचे आहे. म्हणजे अर्थ प्रकाशनाचे सामर्थ्य असल्यामुळे वाणीची पोहोच चैतन्य ज्योतीपर्यंत आहे असं म्हटलं आहे. वस्तूचे बोधन सामर्थ्य असल्यामुळे ती सुषुप्तीचेही प्रकाशन करते. सुषुप्तीबद्दल जे बोललं जातं ती वाणी बोलते. मग वाणी बोलते तर वाणी त्या अनुभवाने बोलते. मग अनुभव जे आहे तो कसा वाणी रूप आहे, म्हणजे ती कोणत्या ठिकाणी आहे, तर अर्थात ती आत अशी असते. आणि मनबुद्धी ही पश्यंती आणि मध्यमा यांचा जर विचार असेल तर ते कसा हा प्रवास असतो हा बघण्यासारखा आहे. मग म्हणून सरस्वती चैतन्य ज्योती असेल म्हणजे, पण एक गोष्ट आहे की जरी ही परावाणी म्हणजे चैतन्यच असेल, जर परावाणी चैतन्य असेल म्हणजे काय, सरस्वती चैतन्य ज्योती असेल, पण ही जे बोलून दाखवेले ते ब्रह्मचैतन्य नसणार असं म्हटलंय. म्हणजे आता परावाणी हे वाणीचं मूळ झालं. आता जर वाणीची वाणी म्हटली तर वैखरी वाणीची वाणी कोण, मध्यमा. मध्यमा वाणीची वाणी कोण, पश्यंती. पश्यंती वाणीची वाणी कोण, परा. परावाणीची वाणी कोण, वाचस्य वाचो आहे ना, वाचो ह वाचम. पहिला श्लोक, उत्तर श्रोत्रस्य श्रोत्रम, ते जे काही वाणीची वाणी ज्याला म्हटलेलं आहे तर ते आहे. मग परावाणीच्या ठिकाणी जे सरस्वती चैतन्य ज्योती तिला म्हटलंय, कारण चैतन्यापर्यंत तिची पोहोच आहे असं म्हटलं आहे. मग चैतन्यापर्यंत वाणी जात नाही, मात्र परावाणीची पोहोच चैतन्यापर्यंत आहे, ती सगळ्यात जवळच आहे. आलं ना लक्षात. आत्मा, आकाश सगळ्यात जवळचं आहे की नाही आत्म्याच्या. मग म्हणजे काहीतरी जवळचं असतं
जे पहिले असतं ते. मग परावाणी ही वाणींची पहिली वाणी आहे की नाही, मग ती स्फुरण रूप आहे. आणि मूळ माया कशी आहे? स्फुरण रूप आहे. एकोहम बहुश्याम. त्यांनी काय म्हटलं? एकोहम. तो अहमचा जो विचार आहे, मूळ माया ती कशी आहे? ती परावाणीच आहे. जशी मूळ माया समष्टी तशी परावाणी व्यष्टी असा विचार आहे. स्फुरण रूप आहे. तिथे ते स्फुरण आहे एकोहमचं, इथे मी आहेचं स्फुरण रूपाने आहे. स्फोट रूप जे आहे म्हणजे शब्दाचा मूळच तो आहे ना. इथेही ओंकार ज्याला शब्दाचं मूळ म्हणतात किंवा एकोहम तोच आहे है ना. अशा पद्धतीने शब्द ब्रह्म ज्याला म्हणतात, का म्हणतात? तर मूळ आहे ते, म्हणून शब्द ब्रह्म म्हटलं जातं. जवळचं आहे म्हणून म्हटलं जातं. मग शब्दाने होत पण नाही, मग ते वैखरीने नाही होणार, मध्यमा पश्चंतीने नाही होणार, पण परा त्याच्या जवळची असल्यामुळे त्याची पोहोचता आहे, त्याच्या गेटपर्यंत सोडणारी आहे. म्हणून वाणीची वाणी आणि मग त्याचा जो आहे चैतन्य जे आहे ते शेवटलं म्हणजे आत्माच सगळ्यांचा कसा हे आहे. ह्याच्या मधली जी चेन आहे ती मिसिंग लिंक जी असते ती आपण अशा पद्धतीने शोधून काढायची. पहिले नियरेस्ट कारण, मग कारणाचं कारण, मग कारणाचं कारण आणि मग अभिन्न निमित्तोपादान कारण, तिथपर्यंत पोचण्याची ही व्यवस्था आहे. मग पण हे झालं तर चैतन्य ज्योती असेल, पण ही जे बोलून दाखवते ते ब्रह्मचैतन्य नसणार. समजा वाणीने समाधीचे वर्णन केले की अशी समाधी लागली की त्यावेळेला मी पूर्णपणे वासनाशून्य झालो होतो, मनात कोणतीही हलचल नव्हती, विषयाचे भान नव्हते. तर हे तर वाणीने जे अनुभव घेतले ते आता मी वर्णन करीत आहे. हे तर भूतकाळाचे वर्णन झाले, ब्रह्मचे वर्णन नाही झाले. मी समाधीत होतो, वासनाशून्य झालो होतो त्यावेळेला, हे जे म्हणणं आहे हे भूतकाळाच्या अनुभवाचं वर्णन आहे ना, ब्रह्मचं वर्णन कुठे असं म्हटलं म्हणजे ते ब्रह्म नाही. मग तदेव ब्रह्म आणि नेदम यदिदम उपासते हे जे दोन भाग आहे याच्यातले, मग ब्रह्म कोण आहे? मग म्हणजे वाक्द्वारा तादात्म्यपन्न होऊन जे बोलले जाते त्याचे नाव ब्रह्म नाही. वाणीने जे बोलले जाते त्याचे नाव ब्रह्म नाही. मग ब्रह्म कोण आहे? तदेव ब्रह्मत्वम विद्धी, की जो वैखरीचा प्रकाशक आहे, मध्यमेचा प्रकाशक आहे, पश्चंती वाक्चा प्रकाशक आहे, परावाक्चा प्रकाशक आहे. परावाक सुद्धा ज्याला इदम म्हणून प्रकाशित करू शकत नाही, तर दुसऱ्यांची तर गोष्टच वेगळी आहे. आता परा इतकी स्फुरण रूप आहे, सगळ्यात जवळची असून सुद्धा जी इदंता आपण म्हणतो ना, इदम, अहम आणि इदम असे दोन भाग करतो आपण. एक मी आहे आणि एक हे आहे, हे म्हणजे इदम. तर परावाणी ज्याला इदंतेच्या रूपाने प्रकाशित करू शकत नाही, म्हणजे जो प्रकाशक परावाणीचा सुद्धा आहे तो आहे. तदेव ब्रह्मत्वम विद्धी, म्हणजे प्रकाशन करता जे आहे त्याचा प्रकाशन कोण करतं? जो प्रकाशन करता आहे त्याचं प्रकाशन कोणतं आहे? म्हणजे ज्याचा शेवटी प्रकाशक मिळणार नाही ते ब्रह्म आहे. त्याला स्वयंप्रकाश ब्रह्म असं म्हणतात. मग म्हणून ती चैतन्य ज्योती स्वयंप्रकाश सर्वावभासक ज्याने परावाणी आपल्या अनुभवाला, स्फुरणाला मध्यमादी वाणीच्या मार्फत संचारित करून बोलवते, बोलवायला लावते. परावाणी मध्यमा पश्चंतीच्या मार्फत वैखरीकडून बोलवून घेते असं, तर ते ब्रह्म आहे आणि ते परिच्छिन्न नाही आहे असा इथे अर्थ आहे. मग जे जे सविषय म्हणजे प्रमाणगम्य असते त्यातच बुद्धी सतत गुंतलेली असते, 111वी ओवी आहे. जे जे सविषय असते, प्रमाणगम्य असते, त्यातच बुद्धी सतत गुंतलेली असते. आत्मा हा अविषय असल्याने अशा बुद्धीकडून आत्मा प्रगट कसा होईल? प्रत्यक्षादी प्रमाणांचा विषय होणारे सविशेष बुद्धी जाणू शकत नाही, परंतु निर्विशेष असा आत्मा जाणताना ती मोहून जाते. म्हणजे तिथे जाऊन निर्विशेषाकडे, कारण ती सविशेष आहे. मग सविशेष निर्विशेषाला कसं हे करेल? कारण काय, सजातीयता जी असते, सजातीयता म्हणजे एकाच ह्याचे असणं, त्याला काय म्हणतात भाषेत, आपल्या शास्त्राच्या भाषेत? अधिकरण, समान अधिकरण, मुख्य समान अधिकरण,
बाद समानाधिकरण. मग एका अधिकरणातले जे असतील ते आहे अशा पद्धतीने. मग मुख्य समानाधिकरण कोणाचं आहे आणि बाद समानाधिकरण कोणाचं आहे? मग कुटस्थ चैतन्य, साक्षी चैतन्य, आत्मा या नावाने प्रत्येक आत्मा, प्रत्येक चैतन्य हे, आणि तिकडे हा व्यष्टी झाला, आणि तिकडे समष्टीमध्ये हे मुख्य समानाधिकरण आहे ह्यांचं. आणि मग दुसरा जो आहे ह्यांचं बाद समानाधिकरण असा. तर हे समानाधिकरण, मुख्य समानाधिकरण, आता हे ऐकले नाही आहे का आपण कधीही, पण हे लावायचे, भिडवायचे आहे आपल्याला अशा पद्धतीने. मग म्हणून यज्ञामध्ये, उपासनेमध्ये ज्या देवता आणि देवतांचे आवाहन केले जाते त्या नामरूपात्मक असल्याने सविषय आणि सविशेष असतात. त्या आत्मा असू शकत नाही. आत्मा सविशेषही नाही आहे आणि सविषय पण नाही आहे, विषय पण नाही आहे. अविषय आहे आत्मा आणि निर्विशेष आहे, म्हणून ते आत्मा असू शकत नाही. कारण यज्ञामध्ये आणि ह्याच्यामध्ये सगळं सविशेष असतं, विशेषासह असतं. आता काय काय विशेष असतं हा विचार करावा आपण, त्याच्यात विशेष काय आहे आणि निर्विशेष कशाला म्हणतात. मग जो निर्विशेष आहे तो आत्मा आहे, निरुपाधिक सोपाधिक असा विचार. मग अशी सर्व श्रुती वचने व शास्त्रांतर्गत युक्ती वचने देवता, यज्ञ, फल आदी अनात्म वस्तूंच्या ठिकाणी विरक्ती उत्पन्न करून ब्रह्मज्ञानाकडे प्रवृत्ती निर्माण करतात, है ना. अशा पद्धतीने शेवटल्या ह्याच्यामध्ये म्हटलं आहे की अशी सर्व श्रुती वचने. कोणची श्रुती वचने? हे जे आपण आत्ता पाहतो आहे ती सगळी श्रुती वचने काय करतात? शास्त्रांतर्गत युक्ती वचने. हां, श्रुती वचने, युक्ती वचने. युक्ती वचनांमध्ये काय म्हटलंय? देवता, यज्ञ, फल आदी अनात्म वस्तूंच्या ठिकाणी विरक्ती उत्पन्न करून आपल्याला ब्रह्मज्ञानाकडे प्रवृत्त करतात. म्हणजे उपासनेचा जो भाग आहे अशा पद्धतीने तो आपल्याला ब्रह्मजिज्ञासेकडे प्रवृत्त करणारा असल्यामुळे तो उपयोगी आहे, निरुपयोगी नाही आहे असं नाही आहे. पण ते ब्रह्म नाही आहे, थांबण्याची जागा ती नाही आहे. आणि म्हणून निष्काम कर्मोपासना याच्याने मलविक्षेप जाऊन आणि अधिकारी होतो ज्ञानाचा, त्याचा अर्थ हा आहे. आणि अशा प्रकारे आम्हाला अधिकारी होऊन ब्रह्मज्ञानाकडे सतत प्रवृत्त राहायला पाहिजे. आणि हीच मागणी सद्गुरूंकडून आपण करू आणि इथे थांबू. जय जय रघुवीर समर्थ.